मग बघ आता तुला घ्यायचंय ना व्हिडिओ मध्ये, तू म्हणते ना त्याचा काढलाय मी, त्याचा काढलाय देवपूजेचं मला आवडतं बरं का. हा का. तर डिस्चार्ज झालाय, 6:15 वाजलाय आता. आणि हे बघा सलाईन एवढंच बाकी राहिलेलं आहे, त्यामुळे मग ते म्हणे एवढं संपू द्या, नाही तर सुनीचे पप्पा म्हणतो ते जाऊ द्या राहू द्या म्हणे एवढं. मग ते म्हणता एवढं संपू द्या मग काढतो. तर चला आता निघतो आम्ही घरी एवढं संपल्यानंतर. चॉकलेट नाही का त्याला आंघोळ करायला लावली, आंघोळ वगैरे केली त्याने व्यवस्थित. आणि मग स्वयंपाक करून गेलेली, आई पोळ्या करून ठेवलेल्या त्या. मग जेवण वगैरे केलं, वरण भात, फ्लावरची भाजी, पोळी जेवण केलं मग आम्ही दोघांनी. आणि त्याच्यानंतर मग तो झोपला होता. तर आत्ताच उठलाय मी 4:30 वाजता. आणि मी त्याच्या हॉस्पिटलचे कपडे पण आहे ना, ती पिशवी अगोदर दिलेली तिनं घरी. तर मग आईनं तिथे कपडे धुवून टाकले होते, पण मशीनमध्ये तिला काय लावता येत नाही, त्यामुळं मग ते तसेच वाळत घातलेले होते. ते सुनीत बसलेलं आहे त्याच्यावर. तर मग ते ना वाळत घातलेले होते, तर ते परत काढून घेतले, परत मशीनला लावले, पिळले आणि आता वाळले तेव्हा. तर हे 2 वाळलेले. पण बेडशीट आहे ना, नेमकं मी बाहेर धुत होते कंपाऊंड ना, ते बेडशीट माझ्याकडून ओलं झालं, त्यामुळे मग ते तसंच ठेवलेले. त्याच्यानंतर मग ही बेडशीट, सोफ्याचे कवर वगैरे हे सगळे धुतले. आता पडदे धुवायचे बाकी, कारण की कसं हॉस्पिटलमधून आलं का मग आम्ही हातपाय धुवायचो बाहेरच गेटजवळ, बाजी भरून ठेवलेली तिथेच हातपाय धुवायचो. हॉस्पिटलमध्ये चप्पल घालून जाऊ देत नव्हते, बाहेर चप्पल काढायला लागायची. त्यामुळे मग ते पायाला नसतं ते फिनेचा वास वगैरे यायचा. मग हातपाय धुवून आलं का पण मग तरी कपडे बदलायच्या अगोदर मग इथं बसले जायचे, कधीतरी बसायचे पण इथं ये आई मी. त्यामुळं मग म्हटलं सोफ्याचे कवर वगैरे पण धुवून टाकू. मग घाशीला सोफा पण पुसून काढला ओल्या कपड्यांनी, आणि दिवाण पण पुसला. हा हे कवर पण धुवून काढले नाही, आता वाळले. त्यामुळे गाय घालत होती, पण तिला काय घालता येईल ना, 1-2 घातले, बाकीचे आणले ते घालायचे तर उभेच दिले करून. मग तिला म्हटलं जाऊ मी घालते. आणि पाया फरशी वगैरे पुसून घेतली, पाय पुसणे पण मशीनला लावलेले. आता ते झाले काही, एवढे फक्त पडदे राहिलेले आता घ्यायचे. आणि हॉस्पिटलला जायच्या अगोदर सुमितचे कपडे घ्यायचे ना पांघरायला, तर ते आतरायचो मी इथं. मी कसं मध्ये 1-2 दिवस फरशी पण पुसलेली नव्हती, मग त्याच्यावरच कपडे वगैरे आथरले जायचे. त्यामुळे मग ते कपडे पण आहे ना आता उद्या धुवून काढत ते जेवढे वापरत होतो ना आम्ही बघायला, त्या उद्या धुवून काढत. बाकी तर आता आवडलेलं आहे सगळं. देते तर सुमित बसलेलं आहे त्याचं आहे ते मोठं, दे रे सुमित ती तुझ्या खालची उशी. हा ते बाहेरून आणावं लागेल. आणि आता सगळं आवरलेले आज ओलंय बरं का, त्या ओल्यावर पाय नको देऊ बाहेर. नाही ना नाही जाई माझ्याजवळ आहे थोडंसं ओलं ना, त्याच्यावर पाय नको देऊ. नाही तर मग सगळं पाय फरशीवर पाय उठले का ते परत मग धुतलं सारखंच वाटतं. म्हणून मग आईला म्हणते बाहेर जाऊ नको आता थोडा वेळ सुकेपर्यंत. नंतर थोड्याशा लाल मिरच्या पण वाळत झालेल्या त्या पण भरून घेतलेल्या आहे मी, भिंतीवर ठेवलेल्या आहेत. सगळं हॉस्पिटलचं म्हणजे जेवढं गेलेलं होतं ना सगळं झालेलं आहे. आता फक्त आता आम्ही घरी जे पांघरायचे कपडे होते ना ते राहिलेले धुवायचे. आता ते धुतले का संकेत मग हे फोन केला आता, संकेत म्हणे मला वाटलं समितला म्हणे अजून सोडलंच नाही का काय, पण कपडे दिसताय म्हणे गेटवर वाळत होते ब्लँकेट आणि ते. तर मग म्हणे मला वाटलं समित दवाखान्यात होते अजून मम्मीला ते जोयला आणले काय घरी. म्हटलं नाही रे त्याला सोडलं म्हटलं दवाखान्यातून, आणि म्हणून तर मग धुतले वगैरे कपडे. तो घरी होता का? हा त्याला जॉबला जायचं होतं ना, त्यांनी कॉल केला होता म्हणजे सुमित एकटाची किंवा दवाखान्यात म्हटलं मी त्याला सोडले म्हणजे आणलंय म्हटलं सोडून आम्ही. आणि हळूहळू बाई वाळले का मग ते पण आणावं लागलं. आणि मग ते बेडशीट टाकून देते आता मी, त्याच्यावर एक आणि याच्यावर एक. आज खूप म्हणजे आता किती 4:30 वाजले तरी अजून पडदे धुवायचे बाकी आहे. एवढं झालं का मग कामावरून जाईल आजचं. आणि ते कसं फिनाईल वगैरे मारलेलं राहतं आणि ते पुसायला टाकलेलं राहतं,
तर ते लईच असं चिकट चिकट पाय वाटायचे. तरी मी दररोज येणार याला मी सांगितलं, आईला मी पण गेट जवळच एक मोठी पाण्याची बाटली भरून ठेवलेली होती. पहिले आलं का तिथं पाय धुवून घ्यायचं, मगच घरात यायचं, मग बाथरूममध्ये पाय धुवायला जायचं आणि हातपाय धुतले का मगच. आणि किचन ट्रॉल्या पण आहे ना, तिथं बी कसं थोडंसं दवाखान्यात आलं म्हणजे मग थोडंसं हे होतंच. मग ते पण पुसून काढलं आता स्प्रे मारून मी इतक्यात. ते पण एकदम चकाचक करता येतं. नाही तुम्ही दाखवायचं किचन ट्रॉल्या कशी दिसते. खाली बोललंय का तिला बाहेर पण आता मी त्या खुर्चीवर येऊन बसायचं ना, तर खुर्ची पण धुवून काढली, ती पण वाळली घरात आणून ठेवली आहे. आणि मग बेडशीट वगैरे टाकून हे कवर बी झाले, फक्त हे मशीनमध्येच राहून गेलेलं होतं. आणि हे आता पडदे काढलेले मी, तरी हे कड्या आहे ना तुटू नाही, त्यामुळे मग मी काय करू राहिले, दोरीनं बांधून घेऊ राहिले. या हे बघा असं दोरीनं बांधून घेतल्या का मग मशीनमध्ये तुटती नाही. त्यामुळे ना 3 यांच्या त्या खिडकीच्या सेपरेट बांधल्या आणि ह्या खिडकीच्या पण सेपरेट बांधले. हे आता मग अशाच मशीनमध्ये टाकून देते दोऱ्यानं. तर जास्त वेळ नाही लागत, 15 मिनिटावरच लागते फक्त, कारण की ते काय मळालेले नाही आहे. पण माझ्या मनाचं समाधान म्हणून मग दूर राहिले. आता एवढं दुखलंय तर मग तेवढे नाही काय, त्यामुळे 15 मिनिटावर संपले ते झाले. आता आवडले ते सगळं मला. आता एवढं ते आवडलं, ट्रॉल्या पण धुवून झाल्या. आता फक्त नाही हे बॉटल आणि थर्मासून ते हे काढून जेवढं वरती काढलेलं होतं ना सगळं ठेवून देते. आता ह्या बॉटल राहिलेले आहे, समितला हे द्यायला लागायचे ना, हे पाण्याचं थर्मास आणि बॉटल डबे ते पण ठेवून दिले. हे पण झालेले आता. तर आता हे फक्त आता एवढं काम राहिलं आजचं. त्याच्यातली एक बॉटल राहू दे वरती मला. ही बॉटल का 1 लिटरची. ही नाही ठेवत सुमित, दुसरी काढते आता. हा का? हा अशी झाकणावाली माझी आहे ना ती केसरी कलरची, तशी छोट्या झाकणाची. म्हणजे मग कसं बॉटलने जर तू पाणी पिलं ना तर तुला अंदाज येईल किती पाणी पिलं आपण दिवसभरात. ह्या बॉटलनी कसं तुला अंदाज नाही येत आणि डायरेक्ट असं याला म्हणजे छोटं झाकण नाही ना, डायरेक्ट असं पिताना येतं बघ आणि नाका तोंडात जायची. त्यापेक्षा आहे ना अशी छोट्या झाकणाची काढली, ती नाही का कंपनीतून भेटलेली ना, ती पण आहे वरती आहे. नाही तर मग ती काढू आपण. तुम्ही दवाखान्यात होता ना 8 दिवस, असं पसारा झालेला आहे, काय कुठं सगळं पडलेलं होतं. पटकन काही वस्तू लागली की ती काढायची तशी टाकून द्यायची, बघू नंतर मग ही लावत असं. त्या दृष्टीनं मग सगळं असं अस्तव्यस्त झाल्यासारखं झालं. म्हटलं कधी पहिले आता सुमितला सोडलं का मग सगळं निवांत आवरून ठेवी. सगळ्या बॉटल वगैरे पण काढलेले आता. वाटते आणि हे आहे ना सगळ्या असं इथं फोटो ठेवलेलं होतं मी. बॉटल कसं सेपरेट सगळ्या सेपरेट ठेवलेल्या होत्या. त्या ज्या म्हटलं लागतील ना याच्यात वरतून काढावं लागेल आपल्याला बहुतेक. नारळ पाणी न्यायला लागायचं सुमितलं हॉस्पिटलमध्ये. नारळ पाणी देऊन म्हणजे नारळ नेऊन नव्हते देत, मग पाणी काढून न्यायचं. त्यामुळे मग मी बॉटल मोठ्या लागण्याची काढली होती. आता हे लागते ना त्याच्या ठेव. आता हे आवरून घेते आणि मग 5 वाजत आली, 5ला 10 कमी आली. ते झालं का मग चहा पाणी. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.
वहिनी बाय वहिनी. वहीन पाहू राहिली काय बोलू राहिली कसं बोलू राहिली त्यामुळे ती दम बसली तिकडं.